प्रेम प्रकरणाचा राग मनात धरून युवकावर कोयता व चॉपरने प्राणघातक हल्ला। नाशिक सिडको त्रिमूर्ती चौक पेठे हायस्कूल समोर सागर कोडी नामक युवकावर प्रेयसीच्या भावाने आपल्या 5 ते 6 मित्रांच्या मदतीने सोबत चॉपर व कोयत्याने वार करून जबर मारहाण केली आहे। घटनास्थळावरून एक संशयित अल्पवयीन तरुणाला व पळून जात असताना विजयनगर स्टॉप येथे दुसऱ्या संशयिताला अंबड पोलिसांनी पकडले आहे। सध्या परिस्थितीत 2 आरोपी अंबड पोलिसांच्या ताब्यात असून इतर संस्थेचा शोध अंबड पोलीस घेत आहेत। त्रिमूर्ती चौक येथे पेठे हायस्कूल परिसरात 2 शाळा आहेत, त्यामुळे सकाळ संध्याकाळ पालकांची या ठिकाणी विशेषतः महिला व पालक मुलांना शाळेत सोडण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी मोठी गर्दी असते। त्यातच अशा गुन्हेगारी घटना घडल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। काही पालकांनी तर आम्ही आता या शाळेत आमची मुले ठेवणार नाही, शिवाय हा परिसर देखील सोडून जाणार आहोत अशी भीतीपोटी प्रतिक्रिया देखील दिली आहे। तसेच अंबड पोलिसांनी शाळा भरताना किंवा सुटताना सकाळ संध्याकाळ या ठिकाणी पोलिसांची गस्त बाळवावी व या परिसरात वावरणारे हे टवाळखोर यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी देखील स्थानिक नागरिक तसेच पालक वर्गातून मागणी होत आहे। माझं असं फक्त इतकं म्हणणं आहे की जर जेव्हा आम्ही प्रशासनाला नियम थोडासा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासन का झोपले होते का? माझं फक्त इतकं म्हणणं आहे, आम्हाला आमच्या मुलांना फक्त मी इतकं सांगते की आमच्या मुलांना इथं जेव्हा सिक्युरिटी मागितली तेव्हा प्रशासनाने आम्हाला नियमाच्या बंधनात बांधून बंद केले। त्यावेळेस आम्ही गप्प राहिलो। जेव्हा एखाद्या मुलाला कोयत्याने जेव्हा वार झाला त्याच्यामध्ये आमचा मुलगा या किंवा मुलगी कोणा पण तिच्यामध्ये हादरून गेले तर आम्ही काय करायचं? प्रशासनाला जॉब ठेवायचं का शाळेला ठेवायचं की इथे पब्लिकला ठेवायचं? का ठेवायचं? आम्हाला फक्त इतकं सांगा। माझं फक्त आमचं सगळ्यांचं इतकंच म्हणणं आहे की आमच्या बाळ आमच्या सोबत सिक्युरिटीसाठी यांना 6-7 जण होते। त्यांच्या हातात चॉपर होता, एकाच्या हातात कोयता होता आणि छोट्या छोट्या हातात ते लाकडे कुडाड हे सगळं होतं त्यांच्या हातात। आता पण जेव्हा शाळेत सुटायची वेळ होती त्यावेळेसच हे सगळं घडलेलं आहे। सर्व आहे ना आपण मुले असे मोठे नाशिक मध्ये असाही पोलिसांचा धाक राहिलाच नाहीये। आणि प्रशासन काय करतो? फक्त 2 दिवस आम्हाला सिक्युरिटी देणार, फक्त 2 दिवस। 2 दिवस झालेच ऍज इट इज तिथं जसे होते तसेच राहतात। गाडीमध्ये हत्यार सरांना भेटलेले, चाकू होता तो सरांना आम्ही दाखवलेला आहे आणि त्यांना आम्ही मुद्दामून आणून ठेवलं होतं। बाकीचे आहे ते पळून गेले आणि हे चांगलं नाही। आता इथं लहान लहान पोरं एवढे, आम्ही शाळा एवढी चांगली इथं मार्केट आहे, शाळा आहे, हे सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे। लेडीज येतात जाता, मुली येतात जाता, काय करायचं मुलींनी लेडीजनी सांगा? म्हणजे तुम्ही जर इथं संरक्षण देत नाही आणि तुम्ही तर म्हणता की मुलीचा कोण मुलीचा कोण, आता इथं तरी याची गुंड कमीत कमी शाळा सोडताना किंवा भरताना आहे ना इथं 2 पोलिस पाहिजे ही विनंती आम्हाला प्रशासनाकडे विनंती आहे। 2 पोलिस, एक जेंट्स आणि एक लेडीज हे तरी पाहिजे। महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।